हाय गाईज, नमस्कार. मी सरोज. बऱ्याच दिवसापासून रेसिपी येत नव्हती. रेसिपी चॅनल मी बंद ठेवलं होतं आणि तुम्हाला त्याचं कारण मी आज सांगणार आहे. त्याचं कारण म्हणजे माझा जरा फोन खराब झाला होता आणि फोन खराब झालेला असल्या कारणाने मी तो रिपेअरिंगला टाकला होता. पण रिपेअरिंग करून सुद्धा तो फोन रिपेअर होणार नव्हता. त्यामुळे 8:45 झालेले आहेत. जो तो आपल्या आपल्या कामाला निघून गेलेला आहे. मुलगी कॉलेजला गेलेली आहे, मुलगा कॉलेजला गेलेला आहे, मिस्टर शाळेत गेलेले आहे, टीचर आहेत ते. त्यामुळे आणि आता आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे. घर खूप मेस्सी पडलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण आता घर आवरून काढणार आहोत आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे. अतिशय छान आहे, मस्त दिसत आहे. आपण पाण्यात ठेवणार आहोत हे. आता आपण पटपट पटपट कामं करणार आहोत आणि मी आता बडबड कमी करणार आहे आणि जास्तीत जास्त कामं करणार आहे. कामं जर करत राहिली आणि मी बोलत राहिली तर ते विषय कुठे वाढत जातो. त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि कामं तुम्हाला दिसतच आहे मी काय काय करते आहे. आपल्याला असं वाटतं की सकाळी सकाळी कामं आपल्याला कमी आहे, पण कामं कमी अजिबातच नसतात. खूप आपल्याला कामं असतात, बारीक सारीक अशी भरपूर कामं आपल्याला करावी लागतात. वरवर आपल्याला भरपूर असं वाटतं आपल्याला की आपण घर स्वच्छ करणार आहोत, पण अगदी डीप क्लिनिंग जर करायचं झालं तर आपल्याला 1 तास 1.5 तास कुठे निघून जातो हे देखील आपल्याला कळत नाही. मुलं मिस्टर सगळे बाहेर गेलेले आहे, जो तो जे ज्याच्या कामाला गेलेले आहे. त्यामुळे आपल्याला कामं करायला घरामध्ये अगदी स्वैर असतो आपण आणि आपल्याला जे हवं ते आपण आवरू शकतो. आपल्या मनासारखं आपण घर आवरू शकतो. आणि जर मुलं ज्या दिवशी घरी असतात, सुट्टीचा दिवस असतो, त्या दिवसामध्ये एवढं व्यवस्थित आपण त्या दिवशी घर आवरत देखील नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे वेळच मिळत नाही. आणि ज्या दिवशी सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात त्या दिवशी मग नंतर आपल्याला घर खूप सुंदर असं आवरायला मिळतं. आणि ह्याचा जर तुम्हाला प्रचिती आली असेल ती लॉकडाऊनमध्ये आली असेल. लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं तेव्हा तुम्ही घराचा सगळा कारभार बघायचा होता. कसा कुठे कधी सकाळ व्हायची, कधी रात्र व्हायची, जेवणात वेळ जायचा, खाण्यासाठी वेळ जायचा, कामात वेळ जायचा, आपल्याला आपले दुसरी कामं करायलाच वेळ मिळायचा नाही. आता मी ड्रॉइंग रूम आवरून घेतलेला आहे आणि आता आपण किचनकडे आलेलो आहे. किचनमध्ये आधी मी बेसिन छान स्वच्छ धुवून घेते आहे, नळ धुवून घेणार आहे आणि मग नंतर ज्या तुम्हाला खिडकीमध्ये ठेवलेल्या बाटल्या दिसत आहेत ना, त्या बाटल्या मला छान स्वच्छ पाण्याने धुवून विसळून
मग नंतर पाण्याने भरून ठेवायचे आहे, कारण सकाळची जी वेळ असते ना ती पाणी आलेलं असतं आणि आमच्याकडे सकाळी 7ला पाणी येतं आणि 8:30ला पाणी जातं. पण दिवसभर टाकीतलं पाणी आपल्याला आपण वापरू शकतो, पण टाकीतल्या पाण्याने आपण ते पाणी आपण प्यायला वापरू शकत नसल्या कारणाने आपण बाटल्या वगैरे जग वगैरे जो आहे आपल्याला स्वयंपाकाला लागतो ते आपण भरणार आहोत. हे पहा, एक एक करून मी स्वच्छ बाटले धुवून घेत आहे. नळ धुवून घेतलेले आहे, बेसिन घासून घेतलेला आहे आणि आता आपण बाटल्या भरून घेणार आहोत. मी 2 ते 3 दिवसांनी बाटल्या स्वच्छ घासून मग नंतर भरते. भरावे तर रोजच लागतात, पण घासते मात्र 2 दिवसांनी. कारण कसं होतं, आपले चिकट तेलकट कधी हात लागतात, कधी पिठाचे हात लागतात, त्यामुळे बाटल्या खराब होतात. आणि मग नंतर आपल्याला मी गरम पाण्याने छान स्वच्छ धुवून बाटल्या धुवून ठेवते 2 दिवसांनी, म्हणजे त्याचा वास देखील नाही येत आपल्याला आणि पाणी देखील फ्रेश वाटतं. आणि ही सगळी जी भांडी आहे, ही सगळी भांडी आपल्याला घासायची आहे. आणि ही भांडी आपण सकाळी जे टिफिन दिलेले आहे मुलांना, ते जो स्वयंपाक केलेला आहे त्या स्वयंपाकाची ही एवढी भांडी पडलेली आहे. हे रोजचं काम आहे, हे काम दिसून येत नाही, पण आपल्याला रोज मात्र करावं लागतं. आणि आपले मिस्टर आल्यानंतर क्षणात बोलून जातात की दिवसभर काय केलं, काय काम असतं तुम्हाला. आणि त्यांनी जर हे पाहिलं तर मग त्यांना कळेल की आपण दिवसभर काय करतो आणि आपल्याला काय काय कामं असतात. माझ्या ह्या ज्या सख्या माझा जो व्हिडिओ बघत आहे त्यांना नक्कीच माझं म्हणजे जे मी बोलली ते पटलं असेल. आणि आपण भरपूर असं काम करून जातो, पण आपल्याला असं वाटत देखील नाही की आपण आज एवढं काम केलं म्हणून. आणि रोज आपल्याला हे अंगवळणी पडलेलं असल्याकारणाने आपल्याला हे काही वाटत नाही. पण हेच आपण जर एखाद्या नवीन काम करणाऱ्या मुलीला जर सांगितलं तर त्यांना असं वाटेल काय की एवढे सगळे कामं कधी करणार, कसे करणार, ते विचारच करत बसतील. पण आपण जेव्हा कामाला लागलो तेव्हा 5 ते 10 मिनटात जास्तीत जास्त आपण कामं उरकून बाजूला करतो आणि आपल्या दुसऱ्या कामाला लागतो. ही सकाळची जी वेळ असते ही खूप घाई गडबडीची वेळ असते. आणि नंतर नवरा गेल्यानंतर छान निवांत छान चहाचे सिप घ्यायचे. दिवसभर काय काय काम करायचं आहे ते आपण मनामध्ये त्याची आखणी करायची आणि मग नंतर एक 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 कामं उरकायचे. आणि आता तर काही दिवाळी दसराच येतो आहे. हे पहा, सुंदर असं माझ्याकडे पोळपाट आहे, ॲल्युमिनियमचं आहे आणि अतिशय जड आहे. हे अगदी कासव आहे, त्याचं कासवाचा आकार आहे आणि खूप सुंदर चपात्या होतात. आणि खूप मोठं असल्याकारणाने आपण मोठी चपाती त्यावर लाटू शकतो. आणि जसं जसं माझं भांडी घासून होत आहे तसं तसं मी हातासरशी जवळजवळची जी भांडी आहे ती लावून टाकत आहे, म्हणजे आपल्या ज्या भांड्यांच्या रॅकमध्ये भांडे जास्त साचत नाही. आणि पटापट पटापट भांडे मी वरचे का लावत आहे, कारण पाणी निथळून खाली बेसिनमध्येच पडतं त्याचं, त्यामुळे मी तिथले भांडे जे आहे ते लावून घेत आहे. म्हणजे भांड्यांचं पाणी बेसिनमध्ये निथळल्यानंतर भांडे कोरडे देखील होतात. आणि एक एक करून मी छान बेसिन, किचन आणि भांडे हे सगळे क्लीन करून घेत आहे. आणि नाही म्हणता 5 ते 10 मिनटं 15 मिनटं जास्तीत जास्त लागले. आणि किचन ओटा वगैरे स्वच्छ करून भांडी स्वच्छ झाली की आपल्याला 90% कामं कमी झाल्याचा छान समाधान मिळतं. कपडे आणि भांडे एवढे जरी झाले आपले तरी आपण खूप मोठं अगदी लढाई जिंकल्यासारखे आपलं सगळं हे होतं. आणि म्हणजे किचनही स्वच्छ वाटतं आणि दिवसभर फ्रेश वाटतं. आणि हे मुलं सकाळी गेले ना की आपण जो टिफिन बनवतो तो टिफिन जो मी बनवते त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी माझ्याकडे स्वयंपाक होतो. दिवसभर मी स्वयंपाक करत नाही. जो मला हवा असतो तेवढं मी चपाती भाजी माझ्यासाठी काढून ठेवते आणि बाकीचा जो डबा आहे तो मुलांना देऊन टाकल्यानंतर मी दिवसभर स्वयंपाक करत नाही. आणि रात्री मग नंतर मुलं जेव्हा येतात तेव्हाच मी स्वयंपाक करते. अशा पद्धतीने माझं किचन स्वच्छ झालेलं आहे छान. आता फक्त ओटा स्वच्छ करायचा राहिलेला आहे. स्वच्छ पुसला की मग नंतर किचन आपलं चकाचक. अशा पद्धतीने अगदी घाई गडबडीत सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ही आपली रोजची कामं आहे, आपल्या अंगवळणी पडलेली आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मी रेसिपी चॅनल देखील चालू केलेलं आहे, म्हणजे माझे 5000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. पण रेसिपी सध्या बरेच दिवस झाले बंद होती. तर म्हटलं आपण रेसिपी करायच्या आधी जरा ब्लॉग करून बघूया.
जर तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की आम्हाला तुमचा व्लॉग बघायला आवडतो आहे किंवा नाही. नसेल आवडत तर स्पष्ट सांगा नाही आवडत, आणि आवडत असेल, तुम्हाला माझी कामं करायची पद्धत आवडत असेल किंवा बोलायची पद्धत आवडत असेल किंवा माझी रेसिपी तुम्ही बघत असाल ती तुम्हाला आवडत असेल तर तेही देखील मला कमेंट्सद्वारे कळवा. म्हणजे मला कळेल की तुम्ही माझी रेसिपी बघतात, माझे व्हिडिओ बघतात, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर ते देखील मला सांगा. अजून कोणती रेसिपी तुम्हाला हवी असेल ती देखील मला सांगा. अनारशाची रेसिपी माझी खूप व्हायरल झालेली आहे, नसेल बघितली तर बघून घ्या. ते जे एक्सटेन्शन खाली पडलेलं आहे ते लावणं अतिशय अवघड आहे. तिथं खिळा नाही जात त्या भिंतीमध्ये. त्याला ड्रिल मशीन लागणार आहे. ती ड्रिल मशीन आणून नक्की मी लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करेल. ते दिसायलाही बरोबर दिसत नाही आहे, त्यामुळे मी ते लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करेल. आणि हे पहा, अशा पद्धतीने मी ड्रॉइंग रूम आवरून घेतलेला आहे, डायनिंग टेबल आवरून घेतलेला आहे. त्या डायनिंग टेबलच्या ज्या 2-3 खुर्च्या आहेत त्या मी बाजूला बाहेर ठेवलेल्या आहे अंगणामध्ये. त्यांनी अडचण होते घरामध्ये जरा हे करायला, ठेवायला, जायला यायला, कारण खोल्या छोट्या छोट्या असल्या कारणाने मी ते बाहेर ठेवलेलं आहे. आता सध्या पाऊस पण नाही आहे, त्यामुळे मी बाहेर ठेवलेला आहे. आणि मी माझा जो रुटीन आहे सकाळचा तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते देखील सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आजचा आवडला की नाही ते नक्की कळवा. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.